शेतकरी मित्रांनो, रामराम नमस्कार। शेतकरी मित्रांनो, राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी। कापसाच्या बाजारभावात वाढ होणार की नाही, सीसीआय खरेदीबाबत काय आहे ताजी अपडेट, सीसीआयच्या खरेदीमध्ये काय होताना दिसत आहे, येत्या काळात कापसाच्या बाबत काय भवितव्य आहे, जाणून घेऊ आपण सविस्तर बातमी, सविस्तर आढावा। तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। सीसीआयच्या बातमीसोबतच आपण कापसाचे बाजारभाव सुद्धा सांगणार आहोत। शेतकरी मित्रांनो, कोण आपण जे व्हिडिओ बघत असाल, आपल्याकडे कापसाचे बाजारभाव काय आहे कमेंट करून नक्की सांगा। बातमी एकदा सीसीआयची मित्रांनो, सीसीआयच्या अटीमुळे कापूस एमएसपीचा गेम, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान, ओलावा मायक्रोनियरच्या नावावर मोठी कपात। मित्रांनो, दर एमएसपी पेक्षा कमी होता सीसीआयने कापसाची एमएसपी दराने खरेदी करणे क्रमप्राप्त आहे। सीसीआय दरवर्षी देशभरातील एकूण उत्पादित कापसाच्या 30 ते 34% कापूस खरेदी करते। यातील 2 ते 5% कापसाला केंद्र सरकारने जाहीर केलेली एमएसपी दिली जात असून 95 ते 98% कापूस या एमएसपी पेक्षा कमी दराने खरेदी केला जातो। या एमएसपी दर कपातीसाठी धाग्याची लांबी, ओलावा, मायक्रोनियर अशी कारणे पुढे केली जातात। सीसीआयला कापूस विकण्यासाठी शेतकऱ्यांना आधी ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य केले आहे। या नोंदणीची पद्धतही क्लिष्ट केली आहे। सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्याकडील कापसाच्या धाग्याची लांबी आणि मायक्रोनियर मुळीच तपासले जात नाही। या दोन्ही बाबी तपासण्याचे संयंत्र कोणत्याही खरेदी केंद्रावर उपलब्ध नसते। सीसीआयचे ग्रेडर या दोन्ही बाबी केवळ त्यांच्या नजर पाहणीने तपासतात काय, असा प्रश्न उपस्थित होतो। ग्रेडर त्या कापसातील ओलावा कापूस वाहनात असतानाच मशीनद्वारे मोजतात। 12% पेक्षा अधिक ओलावा असेल। मित्रांनो, एमएसपी पेक्षा कमी दर, केंद्र सरकारने मागील वर्षी लांब धाग्याच्या कापसाची एमएसपी 7,521 रुपये प्रति क्विंटल जारी केली होती। वास्तवात सीसीआयने किमान 90% कापूस 7,020 ते 7,220 रुपये प्रति क्विंटल, तर 8 ते 10% कापूस 7,300 पुढे खरेदी केला। मित्रांनो, ओलावा असेल तर कापूस 12% पेक्षा ओलावा असेल तर कापूस परत केला जातो किंवा त्या कापसाचे दर कमी केले जातात। पण तोच कापूस वाहनातून बाहेर काढला आणि किमान 2 तासांनी त्यातील ओलावा मोजला तर आधीच्या ओलाव्यापेक्षा किमान 2 ते 3% ओलावा कमी होतो। बंद वाहनामधील कापसाचा ओलावा अधिक येत असल्याने ग्रेडर मोकळा केलेल्या कापसातील ओलावा मोजण्यास नकार देतात। ही पण या ठिकाणी सत्य परिस्थिती आहे। मित्रांनो, कापूस खरेदीचे मापदंड, सीसीआय दरवर्षी 1 जुलै ते 30 सप्टेंबर या काळात त्यांची एमएसपी ऑर्डर जाहीर करते। यात कापसाच्या धाग्याची लांबी, मायक्रोनियर आणि ओलावा हे 3 मापदंड आणि त्यानुसार कापूस खरेदीचे दर दिले जातात। मायक्रोनियरच्या नावाखाली 25 रुपये तर ओलाव्याच्या नावाखाली 100 ते 350 रुपये प्रति क्विंटल दर कमी केले जातात। सीसीआय 8 ते 12% ओलावा असलेला कापूस खरेदी करते। तर एक प्रकारे शेतकऱ्यांना जो काही आधार पाहिजे तर तो न मिळता त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी निराशाच या ठिकाणी होताना दिसत आहे। कापसाचा जर विचार केला मित्रांनो, तर वरोरा शेगाव येथे मध्यम स्टेपल कापसाला 150 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 7,100चा भाव मिळताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, भिवापूर लांब स्टेपल कापूस 391 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,100चा दर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, आशापुरा प्रायव्हेट मार्केट तालुका वरोरा डिस्ट्रिक्ट चंद्रपूर या ठिकाणी 7,100चा कापसाला बाजारभाव जास्तीत जास्त आपल्याला बघायला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे काय कापूस भाव चालू आहे, इतर राहिलेल्या बाजार समिती तसेच आजची सगळी अपडेट आपण दुपारून बघणार आहोत। दुपारचा व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा।